करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उचगावमध्ये उन्हाळ्यात वीज खंडित होऊ नये यासाठी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. वादळी वाऱ्यामुळे वीज खंडित झाल्यास तातडीने दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्य शाखेत उपलब्ध ठेवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांवर धारेवर धरण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरही आक्षेप नोंदवण्यात आला. अधिकाऱ्यांनी विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले, दीपक पाटील, योगेश लोहार, संतोष चौगले, दत्ता फराकटे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. आज उंचगाव येथे वीज वितरण कार्यालयाला करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं. आता कडक उन्हाळा, मे आणि एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुपारचं जे वीज बंद करतात ते करू नये, भारनियमन करू नये अशा पद्धतीचं एक आम्ही निवेदन दिलं. तसेच आता पावसाळा सुरू होणार, वारं सुरू होणार, त्यामुळे काय मोठमोठी झाडं जिथून विजेची तार गेलेली आहे ते झाड त्या तारावर कोसळलं तर अगदी 2-2 दिवस आणि 1-1 दिवस संपूर्ण वीज बंद होते. तर हे कामसुद्धा तात्काळ आताच झाडं छाटणीचे ते तात्काळ सुरू करा अशा पद्धतीनं आज आम्ही निवेदन दिलं. आणि ही कामं त्वरित करून घ्या आणि ह्या कामामुळे जर का वीज गेली तर आज शिवसेनेच्या वतीनं पुढचं आंदोलन हे तुमच्या दारात बोंब मारूचं असणार अशा पद्धतीने आम्ही त्यांना इशारा दिला. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.